कराडमध्ये लाचखोर लोकसेवक रंगेहात पकडला. 7,000ची लाच स्वीकारताना एसीबीची धडक कारवाई. कराड येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक कुंडलिक खंडू मोडक वय वर्ष 38 याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार व त्याच्या भावाच्या संयुक्त मालकीच्या मिळकतीवर नवीन बांधकाम सुरू असून त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडून कर्ज मंजूर झाले होते. मात्र कर्जाची रक्कम खात्यावर जमा होण्यासाठी मालमत्ता पत्रकी कर्जाचा बोजा नोंद आवश्यक असल्याने तक्रारदाराने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कराड येथे अर्ज केला होता. याच कामासाठी आरोपी कुंडलिक मोडक याने 10,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 7,000 रुपये तात्काळ आणि उर्वरित 3,000 रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याची अट घालण्यात आली होती. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी एसीबी कोल्हापूर पथकाने केली असता आरोपीकडून लाच मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा कारवाई राबविण्यात आली. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीने तक्रारदाराकडून 7,000 रुपये स्वीकारतानाच एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी आरोपी विरोधात कराड शहर पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही धडक कारवाई श्री शिरीष सरदेशपांडे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक एसीबी पुणे, श्री अर्जुन भोसले अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती वैष्णवी सुरेश पाटील पोलीस उपअधीक्षक एसीबी कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईमध्ये राजेंद्र सानप पोलीस निरीक्षक, प्रकाश भंडारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, संदीप काशीत पोलीस हवालदार, सचिन पाटील पोलीस नाईक, उदय पाटील पोलीस कॉन्स्टेबल आणि गजानन कुरडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश होता. शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास त्वरित तक्रार दाखल करावी. टोल फ्री क्रमांक आहे 10 64 18 00 22 2021.